So hello everyone, welcome back to my another vlog. So I am in केदारनाथ. खूप सही फिलिंग आहे. लिटरली मी विचारसुद्धा केलेला नव्हता की 25मध्ये मला इकडे यायला मिळेल आणि ही माझी ड्रीम प्लेस होती. आणि काल रात्रीचं तुम्ही बघितलं तर ते होती निद्रा आरती. सो ते भेटलेली आहे मला. आणि आता आम्ही परत साडीवाला लूक केलेला आहे. छान खूप थंडी आहे इकडे आणि एकदम मंदिराजवळच आमचं रूम आहे. सो आम्ही मस्त साडीवाली थीम केलेली आहे. व्हाईट साडी वेअर केलेली आहे मी. सो मी काल जास्त काही बोलू नाही शकले बिकॉज इतकं थकलेलं होतं. 25 किलोमीटर्स ट्रेकिंग आहे. सकाळी 4 वाजतापासून ते रात्री मला 9 वाजले इथे पोहोचतपर्यंत. आणि आता आम्ही आज सकाळी अर्ली मॉर्निंग उठलेलो बिकॉज इथे सकाळचं दर्शन घ्यायचं आहे गर्दी व्हायच्या अगोदर. आणि मी तुम्हाला मंदिराचा मॉर्निंग व्ह्यू दाखवते. नाईट व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. सो त्यासाठी स्टे ट्यून आणि स्टे कनेक्टेड. इकडे टेंथचं पण आहे. टेंथ पण तुम्ही करू शकता इफ जर तुम्ही ऑन येत असाल तर, किंवा पॅकेजमध्ये पण टेंथ अवेलेबल आहे. तसं तुम्ही तो पॅकेज चूज करू शकता. तर एवढे सारे टेंथ आणि अगदी बाजूला इथे रिव्हर आहे. दिसत असेल तुम्हाला त्याच्या बाजूला आणि ही नदी इथनं येते आणि मी इथे इकडे जाते. ठंडी कैसे लग रहा है? बहुत ज़्यादा ठंडी. मस्त आम्ही साडीवाली थीम केली आहे. आता आम्ही जातो मंदिराच्या लाईनमध्ये. सो स्टे ट्यून. कैसा लग रहा है यहाँ पे आके? ड्रीम प्लेस था? यस मेरा भी. और ड्रीम कम्स ट्रू. चलो वी आर रेडी. रेडी गाइस? गाइस रेडी? Yes or no? Ready? Ready. चलो. अशी लाईन आहे. बापरे कहाँ से? सो हे आहे एंट्रन्स. केदारनाथ मंदिराचं हे एंट्रन्स आहे. आणि यार तुम्ही व्ह्यू बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. लिटरली मला ना असं ड्रीमीवाली फिलिंग येत आहे की मी ड्रीममध्येच आहे की काय. बिलकुल खरं वाटत नाही आहे. आणि सिरियसली आय एम इन हेवन. मी स्वर्गात आहे यार असं वाटत नाही आहे मला. खरं नाही वाटत आहे यार. आणि खरंच यार हे स्वर्ग आहे. जिवंतपणी पाहिलेलं स्वर्ग म्हणजे केदारनाथ. आजपर्यंत मी फक्त ऐकलं आणि फोटोज बघितले होते. आज मी प्रत्यक्षात बघते यार. सिरियसली मला बिलीव्ह होत नाही आहे. ब्लेस्ड एकदम. खरंच यार या दिवसाचं मी इतकं वेट केलेलं आणि आज हा दिवस माझ्या प्रत्यक्षात पुढे आहे. लिटरली मी तर खूप लकी समजते स्वतःला की मी स्वर्ग बघितलं. अजून काय पाहिजे यार. आता मला काहीच नको. सो गाईज व्ह्यू है ना हाय ऑल्टिट्यूडमध्ये थोडा त्रास होतो आहे. बट गाईज व्ह्यू सिरियसली म्हणजे वर्ड्सच नाही आहे. सो गाईज टेम्पल इज हिअर. दिस इज मॉर्निंग व्ह्यू. ओ गॉड. भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम हैं. बस लीन रहे तेरी भक्ति में और कुछ भी ना हमको सुहाए. ओ भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम हैं आए. बस लीन रहे तेरी भक्ति में और कुछ भी ना. सो हा लेफ्ट हँड साईडचा व्ह्यू आहे. थंडी नाही आहे इकडे बट तुम्ही कॅरी करा. वेदर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही. थोडं क्लाउडी झालेलं आहे. पुढचं लिटरली काही दिसत नाही आहे. आय डोंट नो कॅमेरामध्ये कॅप्चर होत आहे का बट रिअलमध्ये थोडं दिसत नाही आहे. महादेव है सबने सजाए. बड़े बोल्ड और सण से का महादेव को भोग लगाए. शिव की रात है घर घर में महादेव है सबने सजाए. मेरा रोम रोम और कण कण गाए ओम नमः शिवाय. महादेवा ओम नमः शिवाय.
सो गाईज कसे झाले दर्शन? एकदम ऍक्च्युली पूर्ण माथा टेकवायला असं दर्शन कधीच नाही झालं. पूर्ण माथा त्या लिंगाला टेकवायला भेटलेला आहे. पूर्ण त्यांच्या म्हणजे काय म्हणजे गर्भगृहामध्ये जाऊन इतकं सुंदर दर्शन झालेलं आहे ना, म्हणजे मी वर्ड्समध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. खूपच ब्लेस्ड फिलिंग होता यार. एवढ्या दूर येऊन खरंच पण वर्थ होतं, खूप जास्त वर्थ होतं. थोडंफार आम्हाला वाटलेलं आहे की लाईक म्हणजे थोडंसं 19-20 होतं, बट नंतर असं वाटलं की नाही यार, आता आफ्टर दर्शन तरी खूप छान वाटलेलं आहे. खूप सही दिवस आहे यार, म्हणजे ड्रीम माझं पूर्ण झालेलं आहे. सौंप दिया हर क्षण बस महादेव का नाम लिया, ओ मेरे बाबा जी ने हर दुख हर लिया. सो इकडे आमचं मस्त फोटो सेशन वगैरे झालेलं आहे. बघितलंच असेल तुम्ही, भयंकर सुंदर फोटो झालेले आहे. अजून फोटोशूट सुरूच आहे. सिरियसली यार, खूप सही फोटो झालेले आहेत. हर हर महादेव. हे ती भीमशिला, जेव्हा खूप मोठं वादळ बाढ आली होती तेव्हा ह्याच भीमशिलेनी केदारनाथ मंदिराची रक्षा केलेली आहे. हे सगळं मी रील्स फोटोजमध्ये बघत होती, बट आता इथे येऊन लिटरली गुजबम्स येतात हातापायाला. लिटरली आम्ही रडलो गाई. एवढं सही वाटतं. वेदर बघा तुम्ही, व्ह्यू बघा. आणि हेच ते अघोरी बाबा, जे सुशांत सिंग राजपूत सोबत ज्यांचे प्रचंड फोटो व्हायरल झालेले. सो हेच आहे ते अघोरी बाबा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर हे जे दगड आहे हे मन्नतचे दगड आहे. अगदी मंदिराच्या पाठीमागेच आहे. आणि यांचं फोटोशूट बघा आणि व्ह्यू बघा. दर्शन मतलब काफी हम अपन कल मतलब इतना सोचे भी नहीं थे ना कि इतना अच्छा होगा करके दर्शन. मतलब इतना हाथ लगाना, माथा टेकाना, भाई बहुत सही दर्शन. मतलब ड्रीम कम्स ट्रू. गाइस फाइनली वी आर लेफ्ट फ्रॉम केदारनाथ टेम्पल बिकॉज आम्हाला खाली उतरायचं आहे तर वेळ होईल आहे, म्हणून आम्ही लवकर पॅकअप केला. आमचे खूप सुंदर फोटोज व्हिडिओज काढलेले आहे आम्ही. आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता. एवढं पीस, एवढं सुंदर. येताना थोडा त्रास झालेला, बट आता इतकं सुंदर वाटतं दर्शन आफ्टर दर्शन नंतर. आणि मी तुम्हाला सांगते, इथे ते जे काय बोलते पंडितजी बसले होते ते बोलले की जे लोक काय बोलले हां, जे लोक महाकुंभला नाही जाऊ शकले ते लोक 25ला जर केदारनाथ आले तर त्यांना दुगणे गुणा फळ भेटणार किंवा भेटलं आहे. सो त्यामुळे ते लोक इथे आलेले आहे. सो त्यामुळे खूप बेस्ट फिलिंग होत आहे. मी विसरू नाही शकत हा सुवर्ण क्षण. एकदम गोल्डन मेमरीज, गोल्डन मुमेंट. नो ना सर, टच वूड. अजिबात इच्छा नाही होता यार इथनं जायची. सिरियसली बिलकुल नाही होत आहे. काही सगळ्यात मेन तर मी विसरलीच, जे लकी 3 विनर्स आहे त्यांच्यासाठी मी इथनं काहीतरी गिफ्ट्स घेतलेले आहे आणि मी त्यांचं नाव तुम्हाला लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगू ना. सो तुम्ही मला ॲड्रेस सेंड करा. सो तुम्ही पण खूप लकी असणार आहे बिकॉज इथनं मी तुमच्यासाठी आणणार आहे. आणि आज इतकं सुंदर वेदर आहे ना, बघू शकता तुम्ही. म्हणजे नो थंडी, नो पाऊस, नो काही. मस्त थोडी गुलाबी ऊन आहे. छान. आता फॉग येतोय थोडा. सो फॉग येतोय मस्त. आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आणि मी तुमच्यासाठी काय गिफ्ट
घेतलेला आहे तुम्हाला समजेलच पुढे. सो त्यासाठी स्टेट येऊन आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि ते नाही ठरलं सो सॉरी यार. तुम्ही नेक्स्ट टाईम ट्राय करा. तुमच्यासाठी पण मी गिफ्ट घेऊन येईन. तुम्ही डिसअपॉइंट नको व्हा. नेक्स्ट टाईम तुम्ही परत पार्टिसिपेट करा आणि स्टेट येऊन. तर क्विकली मौसम चेंज होतोय. वेदर पूर्ण क्लाउडी झालं. मंदिर सुद्धा दिसत नाही. आमचं खूप पटापट आणि क्विक दर्शन झाले. बापरे बघ ना क्लाउडी वर किती झालं. पूर्ण फॉगी फॉगी. पूरा भी स्नोफॉल होएगा दीदी पता है. चलो चलो अभी जल्दी जल्दी निकलना है. अमित सो आता मी निघतो खाली बिकॉज आता परत ट्रेकिंग आहे 24 किलोमीटर्स. सो कालचंच वेअर केलेलं आहे बिकॉज इतकं लगेज आणणं इथे पॉसिबल नव्हतं. मस्त दर्शन झाले मॉर्निंगचे. आता 12:30 वाजले. आता माहीत नाही किती होणार आहे खाली जातपर्यंत. सो स्टेट येऊन या दुवा मी तिकडे पण सरळ हो. बिचारा मला चालणार नाही होत म्हणून माझ्या भावाने माझी पण बॅग लटकवलेली आहे. असा भाऊ पाहिजे यार है ना रे. मॉर्निंगची गर्दी. चालायला वरती यायला जेवढा त्रास होतो तेवढा खाली उतरायला तर होत नाही आहे मला. बट लेट्स सी समोर काय होतो. बिकॉज 24 किलोमीटर्स येणं आणि 24 किलोमीटर्स चढणं इझी नहीं है. फुल फॉगी भाई. दिस इज सो रिस्की. और ये रिस्क हम लोगों ने उठाया है बहुत शॉर्टकट में. पता नहीं था म्हणजे माहिती नव्हतं की हा लांब असेल म्हणून. पण खूप लांब आहे. इथनं डायरेक्ट खाई आहे. हे बघितल्यावर तर माझी मम्मी पप्पा मला चांगले देतील. हा तर दिसतच नाहीये. So yes, finally we are reached in our hotel Sonprayag. So फर्स्ट ऑफ ऑल तर अख्खी पायाची वाट लागलेली आहे. आणि येस आम्ही सगळेजणं सुखरूप एकदम फाईन हॉटेलला पोचलेलो आहेत. लिटरली आम्ही सगळे फाईन आणि हॉटेलला पोचलेलो आहे. जेवण झालं, थोडंसं रिलॅक्सेशन झालं, फ्रेशनअप वगैरे झालं. फेसवरून तर टायर्डनेस अख्खं दिसत आहे. बट एनिवेज एक्सपिरियन्स शेअर करते मी आमचा. फर्स्ट ऑफ ऑल तर मला सांगायचे आहे गिव अवे विनर्सचं नेम. आय नो खूप लेट झालं आहे. एक्स्ट्रीमली सॉरी यार त्यासाठी. आणि सांगते मी नेम आता कोणते कोणते नेम आहेत आणि कोणाकोणाचे नेम आहे. आणि जर मी नेम चुकीचं घेतलं तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी, समजून घ्या. आणि येस मी ज्यांचे नेम घेते ना त्यांनी प्लीज मला इंस्टाग्रामला मेसेज करा, ॲड्रेस शेअर करा. सो मी लगेचच तुम्हाला गिफ्ट पाठवेल आहे तुमचे. सो फर्स्ट एक मिनिट सांगते. सो येस फर्स्ट आहे देव शंभू DJ1. ही ID आहे YTची. देन नेक्स्ट आहे तेजश्री खडतकर 3264. देन लास्ट थर्ड आहे प्रियंका लांजेवार 5643. ये सो कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, सिरियसली कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि येस यार ज्यांनी कोणी मला YTला कॉमेंट केल्या बट कोणाकोणाचे आन्सर चुकलेले होते किंवा कोणी टाईम म्हणजे खूप जास्त झालेला होता, लेट कॉमेंट आलेली मला. सो त्यासाठी सॉरी. नेक्स्ट टाईमसाठी तुम्ही रेडी राहा प्लीज. तुम्ही डिसअपॉइंट नको व्हा बट नेक्स्ट टाईमसाठी तुम्ही रेडी राहा. सो त्यासाठी ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि लकी विनर्सला कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही पण लकी आहात. लिटरली मी सांगते लकी आहात तुम्ही. बिकॉज इथला केदारनाथचा प्रसाद अँड ऑल तुम्हाला सगळं काही भेटणार आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून. मी आल्यावरती तुम्हाला नक्कीच देईल आहे.
येस, आमचं दर्शन बोलाल तुम्ही तर फार म्हणजे फार छान झालेलं आहे. लिटरली विचारसुद्धा केलेला नव्हता. ज्यावेळी आम्ही गर्भगृहात गेलो तिथे माथा टेकवला. लिटरली मी सांगू नाही शकत. आम्ही सगळे इमोशनल, हॅपीनेस, एक्साइटमेंट, सगळी मिक्स फिलिंग. लिटरली म्हणजे खूप ब्लेस्ड फिलिंग होती, खूप लकी फिलिंग होती. खूप रड आला यार. सिरियसली मी सांगते ना, आयुष्यात मी कोणत्या मंदिरात इतका रड मला नाही आला. येस, खूप जास्त इमोशनल झालेलो आम्ही. अमित, मी, बापरे, विचार पण नव्हता केला आहे या ट्रीपबद्दल. आणि इतकी छान ट्रीप झाली, दर्शन इतके छान झाले. आणि मी म्हणते ना की एकदाचा एक्सपिरियन्स तुम्ही नक्कीच घ्या. ते माझं बोलणं ऐकल्यावर किंवा व्हिडिओ बघून तुम्हाला समजणार नाही की खरं ट्रेकिंग आणि केदारनाथ काय. जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल नाही तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार. बिकॉज इथे लाईक श्रद्धा पण खूप गरजेची आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जे पण लाईक काय बोलतो यार, म्हणजे एक ते असते ना उत्साह, खुशी, ते पण खूप एक्साइटमेंट लेवल हाय हो पाहिजे. म्हणजे पाहिजे, हार तर बिलकुल नाही पाहिजे बाबा. कारण मी स्वतः सांगते, मी स्वतः हरलेली. बट मला चार्जसाठी होते लोक की नाही तू करू शकते. सो मी गेले. बट गेल्यानंतर माझं सगळं गायब, थकवा गायब, देन म्हणजे पाय वगैरे दुखणं वगैरे सगळं. मी लिटरली मी सांगते ना, मी पूर्ण फाईन होती ते सगळं बघितल्यावरती. सो फर्स्ट डेला तुम्ही आमची क्लिप बघितली असेल. ट्रेकिंगची आम्ही तयारी करत होतो, लाईक पॅकिंग करत होतो. सो पॅकिंगमध्ये मस्ट आहे सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला पाहिजे खूप चांगल्या क्वालिटीचे शूज आणि ट्रेकिंग बॅग. तुम्ही रियाचं बघितलं असेल ट्रेकिंग बॅग, म्हणजे तिची बॅगच तुटून गेली. इतकं डिफिकल्टी झालं ना तिला. सिरियसली मी सांगते, ट्रेकिंग बॅग आणि शूज तुम्हाला मस्ट आहे. चांगली म्हणजे चांगलीच पाहिजे. बिकॉज ट्रेकिंग खूप लांब आहे. सो त्यासाठी ते चांगलंच. आणि आपल्यावरती पूर्ण भार असतो बॅगला. सो त्यासाठी ट्रेकिंग बॅग चांगली पाहिजे. माझी जी बॅग होती ती ट्रेकिंग बॅग नव्हती. माझी जी बॅग आहे ती खूप जास्त कम्फर्टेबल आहे. मी तिच्यासोबत बिकॉज ती इतकी म्हणजे स्पेशियस आहे ना, खूप जास्त कम्फर्टेबल असते मी. आणि खूप सारे कंपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये. सो माझं सगळं काही सामान त्यामध्ये इझिली जाते. सो ती बॅग मी टिल 5-6 इयरपासनं मी यूज करते. बट सिरियसली सांगते ना, त्या बॅगसोबत माझं अजूनही मन नाही भरलेलं आहे. टचवूड, तिला काहीच नको व्हायला. बिकॉज त्या बॅगसोबत एक माझं नातंच क्रिएट झालेलं आहे. बिकॉज त्या बॅगसोबत मी एक्स्ट्रीम लेवलवरती कम्फर्टेबल असते. सो ती बॅग घेऊनच मी गेलेली. ती माझी ट्रेकिंग बॅग नव्हती. देन आता येऊ आपण मेडिसिनकडे. तर फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला करावं लागेल फीवर. देन मग आहे बॉडी पेनची, हेडॅक, आणि कोणाला जर वॉमिटिंग वगैरे होत असेल तर त्याचं. आणि हाय ऑल्टिट्यूडमध्ये तिकडे खूप त्रास होतो. कोणाकोणाला होतो, कोणाकोणाला नाही होत. सो कापूर तुम्ही ठेवा. कापूर खूप हेल्पफुल आहे आणि म्हणजे युजफुल पण आहे, हेल्पफुल आहे. सो त्याची खूप मदत होते. स्मेल करत करत तुम्ही इझिली ट्रॅक करू शकता. आणि दुसरं आहे आपलं मूव स्प्रे, क्रॅप बँडेज, अजून सर्दीचं पण तुम्हाला मेडिसिन घ्यायलाच लागेल. बिकॉज तिथे सर्दी होते कारण वरती वातावरण लिटरली मी सांगते ना खूप जास्त बर्फीला आहे तिकडे सगळं काही. सो खूप थंडी असते. सो ते तर मस्ट आहे. सर्दीची तर ठेवाच म्हणजे ठेवाच. कारण सर्दी जरी नाही झाली ना तरी नाकातनं पाणी येतंच. मी सांगते कपड्यांचं. तर सगळ्यात पहिले तर कपडे आम्ही जे घेतलेले होते बॅगमध्ये, तर मी फक्त साडी केलेली कॅरी. देन माझं नाईट ड्रेस आणि स्लीपर. कारण स्लीपर मस्ट आहे. आपण ट्रॅक करताना शूजनी आपले पाय पूर्ण अकडून जातो. सो स्लीपर तर तिथे मस्ट आहे. कारण खाली आपण पाय ठेवू शकत नाही, इतकी थंडी असते. सॉक्स घ्या तुम्ही. सुरुवात मी सॉक्सपासून करते. सॉक्स, हँड ग्लव्स, कॅप, टोपी, जॅकेट, थर्मल आणि टी शर्ट्स तर आहेच. आणि ट्रेकिंगचं मी एकच कपडे नेले ते ज्या कपड्यांवरती ट्रेकिंग केलेली त्याच कपड्यांवरती रिटर्न पण आम्ही त्याच कपड्यांवरती आलेलो. थर्मल मी स्वतः आतमध्ये घातलेलं होतं जाताना येताना. सो ते एक मी वेअरच केलेलं होतं. जॅकेट पण वरतीच होतं. सो एवढं काही लगेज मी काही केलेलं नव्हतं कॅरी. हे झालं. आता मी कॉटन मस्ट आहे. बिकॉज कानामध्ये कॉटन टाकणं तिथे टाकावंच लागते, इतकी थंडी असते. मी तर पूर्ण यात्रेमध्ये कॉटन टाकून होती कारण मला थंड हे सूट होतच नाही. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मला सर्दी खोकला हे होते. सो मी कॉटन टाकून होती. मला काहीच नाही झालं यार या यात्रेमध्ये. मला ना सर्दी न खोकला ना काही काहीच नाही. फर्स्ट यात्रा आहे ही माझी, म्हणजे फर्स्ट माझं ट्रीप आहे की याच्यामध्ये मला काहीच नाही झालं. नाही तर मला काही ना काही सर्दी डोकं हे ते होतं. तर आता येऊ आपण खाण्याच्या वस्तूंकडे. सो खाण्याच्या वस्तू आम्ही कॅरी केलेल्या ते म्हणजे ड्रायफ्रूट्स, देन फुटाणे आणि गूळ होता. फुटाणे आणि गूळ आणि चॉकलेट्स होत्या भरपूर साऱ्या. संत्रावाल्या पण चॉकलेट्स होत्या. मिंट होती. अजून काय होतं, रेडी टू ईट मॅगीचे कप्स आहे ना ते पण मस्त आहे. आणि पाण्याची बॉटल.
पाण्याची बॉटल हे ठेवाच तुम्ही, जरी पाणी संपलं तरी तुम्ही तिथलं पाणी वगैरे घेऊ शकता. आणि असं काहीच नाही आहे यार की हे नाही भेटणार ते नाही भेटणार, सगळं काही तुम्हाला ट्रेकिंगला भेटतंच. फ्रूट्स आहे, निंबू पाणी आहे, सगळंच आहे. खाण्यापिण्याची सोय खूप छान आहे तिकडे. देन सगळ्यात मस्त सन टॅन, मॉइश्चरायझर आणि आपलं लोशन, बिकॉज इतकी घाणेरडी स्किन टॅन होते तिथे आणि ड्राय होऊन जाते की तुम्ही विचारू नाही शकत. माझी स्किन तर अख्खी ड्राय, पूर्ण स्किन निघायला लागली माझी इथे येऊन, इतकी टॅन होते. सो त्याच्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर मस्ट आहे, हे तुम्ही वापरा म्हणजे वापरा. बाकी काही दुसरं घेतलं नसेल तुम्ही स्किन केअरचं तरी चालेल, बट मॉइश्चरायझर आणि सनटॅन हे यूज करा तुम्ही तिथे, म्हणजे करणंच आहे. सो येस, सगळ्यात वर्स्ट आहे तिकडे घोडे. माणसांपेक्षा तर घोडे इतके फ्रस्ट्रेट करून टाकतात ना की ट्रेकिंगला खूप जास्त दिक्कत येते. घोडे जर नाही राहिले ना यार, इझी ट्रेकिंग आहे, ट्रेकिंग वगैरे खूप जास्त सेफ आहे. आणि मला एकच बोलायचं आहे यार, जर तुम्हाला केदारनाथ ट्रेकिंग करायची आहे तर का तुम्ही त्या मोठ्या जनावरांना जीव घेता यार. लिटरली मी ती सांगते ना, ती सुविधा बुजुर्ग लोकांसाठी, आपल्यासाठी नाही आहे. आमच्यासारखे मुलं मुली मस्त घोडे पिट्टू याच्यावरती जातं, ते बघताना सिरियसली यार इतकं वाईट वाटलेलं ना, जस्ट बिकॉज त्यांचा पण जीव आहे यार. बट असो, कर्मफळ आहे ते तर त्यांना भेटणारच आहे. तुम्हाला जर जायचं असेल ना तर मी तर सजेस्ट करेन मेच्या मंथमध्ये जा तुम्ही आणि जून मंथला जा. नंतर नाही सजेस्ट करणार, जस्ट बिकॉज नंतर तिथे हेवी रेन वगैरे सुरू होतं. सो ते आपल्यासाठी म्हणजे कोणासाठी सेफ नाही आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर मे आणि जून खूप सेफ आहे, चांगलं आहे. जास्त रेन पण नाही, जास्त ऊन पण नाही, जास्त काही नाही. वरती फार थंडी वाटायला लागलेली, खाली तर आता पूर्ण नॉर्मल. लिटरली मी सांगते ना, पूर्ण नॉर्मल. भरून मी मॉइश्चरायझर लावलेला आहे, जस्ट बिकॉज अख्खी ड्राय स्किन झाली यार, अख्खी असं निघतंय, असं रफ वाटतं आहे मला. सो आता राहिली गोष्ट वरती मंदिराची आणि हॉटेल्सची. तर हॉटेल आमचं मंदिराजवळच होतं. सो रात्रीला मस्त आम्हाला निद्रा आरती भेटलेली. देन अर्ली मॉर्निंग आम्ही रेडी झालो आणि विदिन 15 to 20 मिनिट्समध्ये आमचं दर्शन झालं. दर्शन तर फर्स्ट क्लास झालेलं आहे आमचं. आणि मेन गोष्ट तर तिथला जो सेक्युरिटी होता ना, तो पण इतका छान होता. आम्ही मराठीत बोलत होतो, त्याला कळलं आणि तो पण नाशिकचा होता, लाईक महाराष्ट्रीयन. त्यांनी मला विचारलं का की हो मी म्हटलं त्यांना की महाराष्ट्र. तर त्यांनी लिटरली त्यांना असं खूप चांगलं वाटलं. त्यांनी आम्हाला थांबवलं, 6-7 जणांना आम्हाला थांबवलं. देन अगोदर VIP लोकांचे दर्शन करवले त्यांनी, नंतर आम्हाला सोडलं. आम्हाला पण यार इतकं सुंदर दर्शन भेटलं ना, मी शब्दात सांगू शकत नाही यार. सिरियसली म्हणजे मी कधी विसरू नाही शकत. ते माझ्या आयुष्याचे गोल्डन मुमेंट्स होते, मी खरंच नाही विसरू शकत ते. मी तुम्हाला सांगेलच मी की गर्भगृहामध्ये माझ्यासोबत एक इन्सिडन्स झाला. नाही मी नाही शेअर करणार तो, बिकॉज तो मला थोडासा प्रायव्हेट ठेवायचा आहे. लिटरली मी तुम्हाला सांगते जस्ट बिकॉज कोणाला खरं वाटते कोणाला नाही वाटत, बट ते मी एक्सपिरियन्स केला आहे. सो मी त्याला खोटं हे म्हणू शकत नाही, बट मी तुमच्याशी शेअर नाही करणार. बट जो पण एक्सपिरियन्स होता ना, तो लिटरली मी तुम्हाला सांगते की माझी यात्रा तिथेच सफल झाली. यावरून तुम्ही समजू शकता, तिथेच माझी यात्रा सफल झाली. सो खूप ब्लेस्ड फिलिंग आहे यार, खूप जास्त. तो तिथपर्यंत जायला कष्ट पण तितकेच आहे आणि फळ पण तितकं सुंदर आहे. आणि महादेव तर ऑब्व्हियसली खूप परीक्षा घेतात खूप जास्त, आणि त्यामध्ये आपल्याला पास होणंच आहे. जस्ट बिकॉज परीक्षा त्यांचीच घेतात जे पदयात्रा करून येतात, त्यांची नाही जे घोडे खच्चर आणि पिट्टूनी येतात, बिलकुल नाही. तर नो घोडा नो गाडी, ओनली पायदळ वारी केली. खूप छान. ट्रेकिंगला पण खूप मजा आली. मी म्हणते की तुम्ही हळू जा, मस्ती मजा करत जा, खात पीत जा. महादेव कुठेच जाणार नाही यार, मंदिर पण कुठेच जाणार नाही, सगळं काही तिथल्या तिथे आहे. म्हणून मी म्हणते की तुम्ही पायी जा. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला मी सांगते ना की लिटरली आपल्या मम्मीपेक्षा जास्त वयाचे लोक तिथे पायी चालत आलेले यार, त्यांचा पण जीव. आणि हो, वरती सगळं काही महाग आहे अँड विच इज व्हेरी नॉर्मल, बिकॉज ते लोक खालून वरती नेतात. इझी नाही आहे यार, कारण तिथे पण मेहनत बोलते ना यार. सो खरंच मी त्यासाठी ॲग्री आहे आणि खरंच ते नॉर्मल आहे. वरती तर ते महाग देईलच. सो प्लीज तिथे बार्गनिंग नको करा यार, खरंच नको करा. कारण येस दिसते तितकं सोपं नाही आहे केदारनाथ. लिटरली मी सांगते ना, जीवाचं पाणी करावं लागतं आणि चालावं जास्त लागतं. मी तुम्हाला सांगते ना, माझा एक्सपिरियन्स बोलतोय. मी तर हरून गेलेली. लिटरली मी सांगते तुम्हाला, हेलिपॅडचं ते होतं तिथेच मी थांबली. मी म्हटलं नाही, माझ्याशी नाही होणार आहे आता. बट खरंच खूप स्टॅमिना लागते, खूप म्हणजे एनर्जी भरपूर पाहिजे आहे यार. आणि आपल्यासोबतचे जे राहते ना, ते लोक पण एनर्जेटिक पाहिजे की नाही चल असं.
त्यामुळेच आपलं दर्शन आणि जाऊ शकतो. कोणी जर निगेटिव्हिटी फैलवणारे राहिले ना तर तुमचे दर्शन कधीच होणार नाही. मी असे लोक बघितले आहेत तिथे की अर्धे गेले आणि असे गेले आणि असे वापस आलेले, एक अर्ध्यातनं वापस आले ते लोक. काय अर्थ एवढं लांब जाऊन ना दर्शन कर. आमचं एक ठरलेलंच होतं की किती पण काही हो, किती पण काही बाढ येऊ, सुनामी येऊ, काही नाही, आता इथपर्यंत आलो आहे तर आम्हाला वरती जायचंच आहे. मी तर ठरवलेलं होतं खरंच यार. बट सेफ आहे, तुम्ही पण सेफ जा, केअरफुल जा. आणि येस, आमचा पॅकेज जो आहे तो मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल, जस्ट बिकॉज आता आमचं अजून बद्रीनाथ आहे, अजून त्यामध्ये 2-3 ॲडिशनल आहे, सो ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. सो आणि हां, ज्यांचं यमुनोत्री गंगोत्री झालेलं आहे किंवा लाईक पहिले अगोदर वगैरे झालेलं त्यांनाच केदारनाथचं दर्शन लाभी आहे असं इथे बोलतात. म्हणजे आमचं झालेलं. आणि यमुनोत्री गंगोत्री करूनच तुम्ही केदारनाथला या, बिकॉज त्याचं पण एक काहीतरी मान्यता आहे, त्याच्यामागे पण थोडे रिझन्स आहे. सो आमचं ते पहिलेच झालेलं आहे. आता मी केदारनाथवरून पण आलेलं आहे, सो हे आमचं सफल झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे आमचं बद्रीनाथ. सो उद्या आम्हाला निघायचं आहे बद्रीनाथसाठी. सो त्यासाठी स्टे ट्यून गाईज, स्टे कनेक्टेड. कसा वाटला माझा ब्लॉग हे नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि खूप सुंदर सुंदर फोटोज आलेले आहेत, त्या मी नक्कीच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकेल लवकरच. सो त्यासाठी स्टे ट्यून. सो गुड नाईट, बाय बाय.